एक आश्रमशाळा ज्यात 608 मुलं मुली शिकतात. 15 दिवस होत आले तरी ही शाळा ओस आहे. इथं वसतिगृहात राहणारी मुलं मुली आपापल्या घरी निघून गेलेत, पण गावात राहणारे विद्यार्थी सुद्धा शाळेत फिरकत नाहीत. अगदी जुजबी विद्यार्थी शाळेत येतात आणि शाळा सुटली की घरी जातात. मेळघाटातली ही आश्रमशाळा, इथलं वसतिगृह विद्यार्थ्यांमुळे गजबजलेलं असायचं. या शाळेत आनंद होता, पण हे सगळं ठप्प झालं हसण्यामुळे. कारण ठरली 6 ऑगस्टच्या रात्री घडलेली एक घटना. 6 ऑगस्टच्या रात्री एक विद्यार्थिनी अचानक मोठ्याने हसायला लागली. तिचं बघून दुसरी, दुसरीचं बघून तिसरी, असं करत करत 16 जणी हसायला लागल्या. त्यामध्ये चोरडायच्या, हसायच्या, शून्यात बघायच्या, सगळं काही एकत्रच. या गोष्टीची भीती मनात बसली आणि विद्यार्थ्यांनी शाळा सोडली. कारण भूत असल्याची पसरलेली अफवा हेच होतं. हा सगळा प्रकार मास हिस्टेरियामुळे झाल्याचं स्पष्ट झालं असलं तरी विद्यार्थ्यांच्या मनातून भीती गेलेली नाही. कारण आहे या भागात असलेली भूतांची दहशत. मोहाचं झाड, हॉरर पिक्चर आणि शाळेत भूत आहे या अफवेमागचं खरं कारण सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. या सगळ्याची सुरुवात 29 जुलैला झाली. त्या दिवशी काही विद्यार्थिनी बाथरूम मधून बाहेर आल्यानंतर विचित्रपणे वागत होत्या. त्यानंतर 4 ऑगस्टच्या रात्रीही असाच प्रकार घडला. पण चर्चेत असलेली घटना 6 ऑगस्टच्या रात्री घडली. त्या दिवशी जेवण झाल्यावर 16 मुलींना एका मागोमाग एक त्रास व्हायला लागला. 8वी 9वी मध्ये शिकणाऱ्या या मुलींना होणारा त्रास वाढत गेला. या मुली अचानक हसायला लागल्या. कुणी शून्यात बघत होतं, कुणी ओरडत होतं, कुणी हाताच्या मुठी घट्ट आवळून धरल्या होत्या, तर कुणाचं शरीर कडक झालं होतं. यातल्या काही मुलींना प्राथमिक उपचारांसाठी काटकुंभच्या आरोग्य केंद्रात नेण्यात आलं. त्यांची तपासणी केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं हा मास हिस्टेरियाचा प्रकार असू शकतो. यात एकटेपणा किंवा बंदिस्त वातावरण यामुळे मानसिक ताण येतो. आजूबाजूच्या वातावरणात भूताबद्दल गोष्टी पसरल्या की भीतीची भावना तयार होते. मग एकाच वेळी अनेक लोक विनाकारण हसू किंवा रडू लागतात. त्यांना आजूबाजूच्या लोकांचा आवाज ऐकू येत नाही. हातपाय सुन्न पडतात, शरीर थरथर कापायला लागतं. आणि हे सगळं जी व्यक्ती पाहते किंवा जी व्यक्ती याचा परिणाम होणाऱ्या व्यक्तीच्या संपर्कात येते तिलाही असाच त्रास होतो. मास हिस्टेरियामुळे या मुलींना एकत्रच त्रास झाल्याचं पुढे आलं. त्यात या मुली जेव्हा आपल्या घरी गेल्या, एकट्या राहू लागल्या, तेव्हा नॉर्मल झाल्या. मग अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या विद्यार्थ्यांचं, त्यांच्या पालकांचं समुपदेशन करायला सुरुवात केली. पण तरीही शाळा ओसच आहे. कारण मोठी ठरतीये भीती. मूळ मुद्दा आहे तो याच भीतीचा. पण ही भीती आहे कसली आणि ही भीती मुलांवर इतकी खोलवर का रुजली? तर शाळेत हा प्रकार घडला त्यानंतर शाळेत वेगवेगळ्या अफवा पसरल्या होत्या. कुणी म्हणत होतं आपल्याला घुंगरांचा आवाज येतोय, कुणी म्हणत होतं मुलींना भूताने झपाटलंय. पण या अफवांचा जन्म झाला कुठून? तर एक कारण होतं हॉरर पिक्चर. स्थानिक पत्रकारांनी आणि या आश्रमशाळेला भेट देऊन पाहणी करणाऱ्या अनिष्ठा कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार यातल्या बहुतांश विद्यार्थिनींनी हॉरर पिक्चर बघितला होता. या पिक्चरची त्यांच्यामध्ये बरीच चर्चा होती. पिक्चर बघून भीती वाटण्यापेक्षा पिक्चर बद्दल ज्या चर्चा होत होत्या त्यामुळे ही भीती वाढली. हा पिक्चर होता कंचना 2. या पिक्चर मध्ये ज्या प्रकारे आत्मा शरीराचा ताबा घेतो, वेगवेगळे आत्मे ताबे घेतात, त्या प्रकाराची बरीच चर्चा इथल्या विद्यार्थ्यांमध्ये होती. विद्यार्थिनींसोबत घडलेला प्रकार, त्यात हॉरर पिक्चर सारख्याच सेम गोष्टी घडणं, यामुळे मनात बसलेली भीती पक्की झाली. इतकी पक्की की मुलींच्या अंगात भूतच शिरलं होतं. शाळेत घुंगरांचे आवाज येतात या अफवांनी जोर पकडला. विद्यार्थ्यांच्या मनात भीती पक्क होण्याचं दुसरं कारण होतं मोहाचं झाड. आपल्याला दारूमुळे माहिती असतं, या झाडाच्या महत्वामुळे लक्षात येतही असतं. पण मेळघाटातल्या या आश्रमशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोहाच्या झाडाची आठवण वेगळी होती. चिखलदऱ्यामधल्या डोमा गावात ही शाळा आहे. हा भाग तसा दुर्गम. त्यात शाळा गावापासून थोडी लांब. शाळेच्या आजूबाजूला एकच गोष्ट मोठ्या प्रमाणावर आहे, ती म्हणजे शांतता. काही महिन्यांपूर्वी शाळेच्या नव्या बिल्डिंगचं बांधकाम करण्यात आलं. त्यावेळी या शांत भागात असलेली काही झाडं कापावी लागली. कापलेल्या झाडांपैकी एक झाड होतं मोहाचं. शाळेपासून जवळपास 100 मीटर अंतरावर असलेलं. कित्येक वर्षांपासून हे झाड इथेच होतं. कित्येक वर्ष विद्यार्थ्यांनी हे झाड पाहिलं होतं आणि हेच झाड तोडलं गेलं. त्यात हॉस्टेलची नवी बिल्डिंग बांधून झाली असली तरी वॉल कंपाऊंडचा वाद न्यायालयात गेलेला असल्यानं ही नवी बिल्डिंग विद्यार्थ्यांसाठी खुली झालेली नाही. मग कोर्टातला वाद विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याआधी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली एक अफवा, या मोहाच्या झाडावरचं भूत. स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार इथल्या विद्यार्थ्यांमध्ये अशी अफवा पसरली होती, या झाडावर भूतांचं कुटुंब राहायचं.
झाड तोडल्यामुळे हे कुटुंब बेघर झालं आणि मग ते हॉस्टेलमध्ये राहायला आलं. या भूतांच्या कुटुंबामुळेच आपल्याला नव्या हॉस्टेलमध्ये जाता येत नाही. या भूतांच्या कुटुंबातले वेगवेगळे आत्म्या अंगात शिरतायत आणि म्हणून या विद्यार्थिनी विचित्र वागतायत, अशा अफवा पसरायला वेळ लागला नाही. त्यात भूतांचं कुटुंब, वेगवेगळी भूतं आणि कंचना पिक्चर हे गणित बरोबर लागलं आणि अफवेतून आलेली भीती विद्यार्थ्यांच्या मनात घट्ट बसली. पण आमच्या शाळेत भूत आहे, वॉचमनची खोली, बेंच सरकल्याचा आवाज, स्टोर रूम मध्ये बॉलचे टप्पे पडल्याचा भास, अशा अफवा तर प्रत्येक शाळेत असतात की आमच्याही होत्या. आपण कुठे शाळा सोडून गेलो असं वाटणं स्वाभाविक आहे. पण या विद्यार्थ्यांच्या आजूबाजूची परिस्थिती म्हणावी इतकी सोपी नाही. हे विद्यार्थी मेळघाटच्या अतिदुर्गम भागात राहतात, तिथेच शिकतात. या सगळ्या भागात सगळ्यात मोठा पगडा आहे तो अंधश्रद्धेचा. ज्या विद्यार्थिनींना त्रास झाला होता त्यांना घरी नेण्यात आलं तेव्हा त्यातल्या काही विद्यार्थिनींच्या पालकांनी त्यांना डॉक्टरकडे नेण्याच्या ऐवजी आधी भुमक्याला म्हणजे मांत्रिकाला बोलवलं आणि या भुमक्याने विद्यार्थिनींना मंत्राचं पाणी पाजलं. पाण्याचा शिपडा डोळ्यांवर मारून या भुमक्यानेच सांगितलं, भूत उतरलंय, खरा गोळ आहे तो इथेच. मेळघाटात कित्येक ठिकाणी अजूनही पुरेशा आरोग्य सुविधा पोहोचलेल्या नाहीत. इथे आजही मांत्रिक, भूमका यांच्याकडूनच उपचार केले जातात. या लोकांचा, कथित अघोरी विद्यांचा इथे असलेला पगडा किती खोलवर रुजलाय याचं एक उदाहरण सांगतो. फार लांबचं नाही, 2025 मधलं. मेळघाट, चिखलदरा या भागात तेव्हा खटियावाला बाबाची दहशत पसरली होती. हा बाबा म्हणजे एक मांत्रिक होता. तो खाट घेऊन दारात उभा राहायचा. गावातल्या कुठल्याही व्यक्तीच्या दारात थांबून हा व्यक्ती जादूटोणा करतो असं म्हणायचा. मग त्या व्यक्तीला खाटेनं मारायचा, मंतरलेलं पाणी प्यायला द्यायचा. आता या व्यक्तीने कुणावरही जादूटोणा केला तरी परिणाम होणार नाही, ही व्यक्ती वर्षभरात मरेल असं सांगायचा. या सगळ्यामुळे घाबरलेल्या 2 व्यक्तींचा मृत्यू झाला आणि खटियावाला बाबाची दहशत पसरली. त्यात त्याच्याकडे उपचारासाठी आलेल्या एका आजारी तरुणाचे उपचार त्याने थांबवायला लावले. त्याला फक्त मंतरलेलं पाणी द्यायला सांगितलं आणि या तरुणाने होणाऱ्या त्रासाला कंटाळून स्वतःला संपवलं. याच मेळघाटात स्टेरक्युलिया युरेन्स नावाचा पानझडी वृक्ष आहे. याचा फिकट रंग रात्रीच्या अंधारात चमकतो वैज्ञानिक कारणांमुळे. पण या झाडाला मेळघाटात म्हणतात भूत्या. भीती हा प्रकार इथल्या झाडांशी कनेक्टेड आहे. तो असा डाकिणी, पिशाच्च अशी एक नाही अनेक भूतांच्या चर्चा इथं आहेत. त्यांच्याबद्दलच्या अफवा लोकांमध्ये पसरतात कारण इथं नसलेल्या आरोग्याच्या सोयी सुविधा, कारण इथे नसलेली दळणवळणाची पुरेशी साधनं, इथून न हटलेला अंधश्रद्धेचा पगडा आणि मग यामधूनच बातमी येते शाळेत भूत आल्याची. त्यातही मोहाच्या झाडावरचं भूतांचं कुटुंब शाळेत राहायला आल्याची. मग मुलं मुली शाळा सोडतात, शाळा ओस पडते, मास हिस्टेरिया सारख्या प्रकाराकडे दुर्लक्ष होतं आणि चर्चेत राहते ती फक्त एक अफवा, भूताची अफवा.